आणि आता बारामतीनंतर जाऊया शेजारच्या साताऱ्यामध्ये। सातारा जिल्हा परिषद निमित्तानं महायुतीतली नवी ठिणगी समोर आली होती। जिल्हा परिषदेची जी निवडणूक झाली त्यामध्ये भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये नव्यानं ठिणगी पडली आणि हे वाद सगळे पार सभागृहापर्यंत पोहोचले। सभागृहात हे वाद चव्हाट्यावर आल्यानंतर हे सगळं मागे सारून एकनाथ शिंदे काल त्याच साताऱ्यात पोहोचले। त्यात काल त्यांची एक जाहीर सभा झाली। या जाहीर सभेचं वर्णन करायचं झालं तर आक्रमक शक्ती प्रदर्शन, इशारे आणि निशाणे असंच या सभेचं वर्णन करावं लागेल। या सभेमध्ये एकनाथ शिंदेंनी कुणाकुणाला इशारे दिले, कुणाकुणावर त्यांनी निशाणा साधला, त्यांच्या टार्गेटवर कोण कोण आहेत या सगळ्याची माहिती देणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। पहले तो मैं किसी को छेड़ता नहीं, लेकिन किसी ने छेड़ा तो मैं उसको छोड़ता नहीं। हा माझा स्वभाव आहे। मी कोणाच्या आडव्यात जात नाही, कधीच नाही। मी माझं काम करत असतो। मी कधी चुकीचं काम कधी डोक्यात विचारत आणत नाही। ह्याचं हे करा, त्याचं ते करा, अमकं करा, तमकं मी कधी कधी म्हणतो मस्करीत, कमिटमेंट का दूसरा नाम एकनाथ शिंदे। एक बार मैंने जो कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता। एकनाथ शिंदे यांच्या होम पिच वरून भर सभेतून त्यांनी जोरदार निशाणा साधलाय। एकनाथ शिंदे साताऱ्यातल्या सभेला आले होते। शिंदेंच्या सभेच्या निमित्तानं मोठं शक्ती प्रदर्शन सुद्धा करण्यात आलं। एकनाथ शिंदे आपल्या भाषणात चांगलेच आक्रमक झाले। आणि सातारकर माझ्या लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत, तिकडे बहिणी आहेत। साताऱ्यामध्ये तुम्ही इतिहास घडवलाय। आज साताऱ्यामध्ये पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, पण आज आपण पाहिलं की सातारा बदलला। मी कधी कधी म्हणतो मस्करीत, कमिटमेंट का दूसरा नाम एकनाथ शिंदे। एक बार मैंने जो कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता। कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय। मुख्यमंत्री असताना देखील कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार। पहले तो मैं किसी को छेड़ता नहीं, लेकिन किसी ने छेड़ा तो मैं उसको छोड़ता नहीं। सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक त्या दरम्यान झालेला जबरदस्त ड्रामा, शंभूराज देसाई यांना झालेली धक्काबुक्की आणि त्यानंतर साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे नीलम गोऱ्हे यांनी दिलेले आदेश आणि यापुढे मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर मागे घेतलेले आदेश, या सगळ्या राजकीय ड्राम्यामुळे शिंदे साताऱ्यात येऊन काय बोलणार याची उत्सुकता होती। याच सभेतून एकनाथ शिंदे यांनी आणखीन एक इशारा दिला। शिंदे म्हणाले, मी हिशोबाला चोख आहे। मी आज जास्त काय बोलत नाही, योग्य वेळी मी सगळं बोलेन, कारण मला आपल्याला माहित आहे हा एकनाथ शिंदे साताऱ्याचा सुपुत्र आहे। स्वभावाला रोकटोक आहे, हिशोबाला चोख आहे। एकनाथ शिंदे यांच्या सभेआधीच साताऱ्यात राजकीय नाट्य रंगलं होतं। मूळचे भाजपचे मात्र 2024ला शिंदेंच्या शिवसेनेकडून लढलेल्या आमदार महेश शिंदे यांचा फोटो नसल्यानं ते नाराज झाले होते। बोलावल्याशिवाय जाणार नाही असा पवित्रा महेश शिंदे यांनी घेतला आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सभेकडे पाठ फिरवली। शिंदे यांच्या सभेनंतर साताऱ्यातलं राजकारण पुन्हा एकदा तापलंय। तर राजकारण कशाला, विकास करा असा टोला शिवेंद्र राजे यांनी लगावलाय। मग शिंदे साहेब आमचे नेते आहेत, मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आमदार म्हणून काम केलंय। आता तर ते आमचे उपमुख्यमंत्री आहेत आपल्या युतीचे, आणि त्यांचं नेतृत्व आपल्याला जिल्ह्याचं नेतृत्व आहे हे पण आम्हाला मान्य आहे। पण हा इथला विषय होता आणि मला वाटतं आता बऱ्यापैकी तो विषय संपलेला आहे। त्यात काय आता हे होईल किंवा त्याच्यातनं काय पुढे होईल, आता सगळ्यांनी मिळून चांगलं काम करू एवढाच विषय। सातारा जिल्हा परिषद निवडणुकीवरून भाजप शिवसेनेमध्ये धुसफूस सुरू झाली होती। यानंतरही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बऱ्याच कार्यक्रमात एकत्र आले, पण दोघांमध्ये म्हणावा तसा सुसंवाद काही दिसलाच नाही।
आता शिंदेंनी साताऱ्यातून 2 मोठे इशारे दिलेत. कोणी छेडलं तर सोडणार नाही आणि मी चोख हिशोब ठेवतो. एकनाथ शिंदे यांच्या 2 वक्तव्यांचे अर्थ काय? अर्थात समझने वाले को इशारा काफी है. राहुल तपासे, NDTV मराठी, सातारा.